ही दृश्य आहेत अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली होती, त्यात ते जखमी झालेले होते आणि आता त्यांना मॅक्सवेल या रुग्णालयात आणलं जात आहे। नरखेडच्या सांगता प्रचार सभेतून परततानाच हा सगळा प्रकार घडलेला आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून घेऊया। गजानन, तुर्तास अनिल देशमुख यांच्या प्रकृतीबाबतचे काय अपडेट्स मिळालेत का डॉक्टरांकडून? गजानन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अनिल देशमुख यांच्या प्रकृतीबाबतचे काही अपडेट्स आतापर्यंत डॉक्टरांकडून मिळाले का? अनिल देशमुख यांना रुग्णालयात आता आणण्यात आलेलं आहे। नागपुरातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे आणि एकूणच जे आहे ते त्यांच्यावर आता इथे उपचार जे आहेत ते या ठिकाणी सुरू होणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या काही कार्यकर्ते या ठिकाणी आले। मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी अनिल देशमुख यांना जे आहे ते आता आणण्यात आलेलं आहे या ठिकाणी आणि थोड्याच वेळात त्यांच्यावर या ठिकाणी उपचार केले जाणार आहे। संपूर्ण प्रकाराची माहिती पडल्यानंतर शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते जे आहेत तेही रुग्णालयात या ठिकाणी पोहोचलेले आहे। काही काळ घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। अनिल देशमुख यांच्यावर सांगता नरखेडची सांगता सभा झाल्यानंतर ते जेव्हा परत येत होते तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते आणि त्यात त्यांच्या डोक्याला इजा झालेली आहे। काटोल येथील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना आता नागपुरात पुढच्या उपचारासाठी आणण्यात आलेलं आहे। मोठं रुग्णालय या ठिकाणी आहे, मॅक्स रुग्णालय या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेला आहे। त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख उत्तम कापसे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आता आपण ही दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अनिल देशमुख यांना नागपुरात मॅक्स हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार जे आहे ते केले जाणार आहे। घोषणाबाजी आपण या ठिकाणी बघू शकतो।